शुरुआत में कहा और संजय राउत जी क्या बोलते हैं, लेकिन जब तक उद्धव ठाकरे जी, मैं प्रवास शरद पवार जी, हम लोग सामने आकर हमारी जितनी जगह हम लोगों ने आइडेंटिफाई किया वो आपको तब उसका क्लियरिटी आएगी। लेकिन हर कार्यकर्ता को लगना चाहिए कि भाई हमारा को सीट मिलना चाहिए, तो चलते रहेगा जब तक सीट शेयरिंग का अभी मामला बिल्कुल पास में आ गया है। तो कौन ज्यादा लड़ रहा है कौन कम लड़ रहा है ये बात हमारे इसमें अलायंस में नहीं है। हमारा अलायंस कोई भी हालत में बीजेपी मुक्त महाराष्ट्र करने का जो प्लान हम लोगों ने बनाया है उस आधार पर हम लोग काम करें। अगर बैठक में प्रकाश अम्बेडकर उनको न्योता दिया गया है, बिल्कुल तुम्हें अभी सब तुम देखिए। आप आज मैं थोड़ा प्रकाश अम्बेडकर जी का स्टेटमेंट सुन रहा था कि मैं आघाड़ी से सीधी लड़ूंगा, ऐसा एक स्टेटमेंट उनका आया है। ऐसा मैंने सोशल मीडिया पे देखा, आपके मीडिया में ही होगा। क्या विश्वास कर सकते हैं उनके बयान पे? भाई मेरा बात समझ, हमारी कोशिश है, हमने कहा कि प्रकाश अम्बेडकर जी हमारे साथ रहे, ये हमारी कोशिश है और हमारा विश्वास है कि वो हमारे साथ है। सर, आज की बैठक के दौरान कुल कितने जिलों की रिपोर्ट पेश की गई, उसका फीडबैक क्या निकला? एक दूसरे जो आपके संभावित उम्मीदवार हैं, क्या उन पर भी आप लोगों ने चर्चा की? कौन कौन से उम्मीदवार हैं? स्क्रीनिंग कमेटी में हमारे स्क्रीनिंग कमेटी के चेयरमैन मधुसूदन मिस्त्री जी आए, उनकी टीम आई है। इससे भी हर जो हमारे चुनाव समिति के सदस्य उनसे बात कर रहे हैं, अपने अपने जिले का वहाँ की स्थितियाँ वो बता रहे हैं और वो चल रहा है। तो मैं आपको सब सामने आएगा वो समय के साथ। ये पार्टी का मामला है, उसको आज ऊपर नहीं कर सकते। ठीक, कोई बात नहीं सर। 42 सीटों का आपने जिक्र किया, आप लोग जीत रहे हैं, तो कांग्रेस को लेकर कितना फीडबैक मिला? कितने सीटों पे आप लोग जीत सकते हैं कांग्रेस? महाविकास आघाड़ी की बात कर रहे हैं आप, कांग्रेस की बात कर रहे हैं? नहीं, आपका असेसमेंट। हमारा हम महायुति वाले नहीं है। महायुति में क्या लड़ाई चल रही है, राष्ट्रीय अध्यक्ष को आके 2 दिन बैठना पड़ा, क्या क्या कर रहे हैं वो कसरत तो आप तो देख ही रहे। तो हमारे इसमें वो नहीं है मामला, हमारे एकदम क्लियर टाइटल है हमारा, उसमें तो बहुत लड़ाई है महाविकास आघाड़ी में, हमारे में नहीं। गजानन कीर्तिकर ने कहा है कि हमें 18 सीटें मिलनी चाहिए, मुख्यमंत्री कुछ करे, ऐसा नहीं हो कि बीजेपी हमें डोमिनेट करे। आपने हमारा जवाब तो आप नहीं दे दिया। नहीं, आपका क्या कहना है इसके ऊपर? वही तो मैं बता रहा हूँ, बहुत लड़ाई चल रही है। और दूसरे वो तो है फिर बारामती वाले, क्या कर रहे हो आप तो रोज दिख रहा है। मंत्रालय में तो आप जाते होंगे, मंत्रालय में क्या खेल चल रहा है आपको भी पता। अच्छा, उद्धव प्रेसिडेंट पद से हटाया है, क्या वो बैठकों में कांग्रेस की में नहीं आ रहे थे? जिस तरह से बागी सुर दिखाई, संगठन का मामला है। मेरी बात समझ लो, हमारे जो राष्ट्रीय युवक कांग्रेस के अध्यक्ष जो है उनका कुछ वीडियो में कुछ आया होगा, इसका आधार पर ये संगठन का मामला। चलो, थँक्यू। एकदा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या या विशेष पत्र परिषदेमध्ये खूप खूप स्वागत। आपल्याला माहिती आहे, जवळजवळ 2.5 तास प्रदेश निवडणूक समितीची, प्रदेश इलेक्शन कमिटीची बैठक झाली। ती बैठक महाराष्ट्र प्रदेशचे इंचार्ज रमेश चेन्नीथलाजी, सन्माननीय अध्यक्ष नाना पटोलेजी, आमचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरातजी, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवारजी, पृथ्वीराज चव्हाणजी, माणिकराव ठाकरेजी, हे सर्व नेते मंडळी आणि बीईसीचे अध्यक्ष, पीएससीचे सदस्य याची बैठक झाली। त्यात सांगोपांग चर्चा झाली, निवडणुकीत पुढे कसं जायचं, प्रचाराचा काय प्रकार राहील, कशा पद्धतीने केलं पाहिजे, सगळ्या गोष्टींवर सांगोपांग चर्चा झाली। त्या संदर्भामध्ये मी सन्माननीय प्रांताध्यक्ष नाना पटोले साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं। मी सगळ्यात पहिले केंद्राच्या नरेंद्र मोदीच्या भाजपच्या सरकारचा निषेध करतो। ज्याप्रमाणे जिंद खनोरी बॉर्डरवर शेतकऱ्यांवर 12 बोर आपल्या ज्या पद्धतीनं बंदुकीच्या गोळ्यांचा वर्षाव करून त्या ठिकाणी एका शेतकऱ्याला आणि तरुण शेतकऱ्याला, 27 वर्षाच्या तरुण शेतकऱ्याला मृत्यूच्या दाढीत टाकण्याचं पाप जे नरेंद्र मोदीच्या शेतकरी विरोधी धोरणाचं एक प्रमाण या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे। जवळपास 3 ते 4 शेतकरी त्याच्यामध्ये पूर्ण घायल झालेले आहेत, त्यांचाही जीव धोक्यात आलेला आहे। आणि म्हणून अशा निर्दयी शेतकरी विरोधी
भाजप सरकारचा, नरेंद्र मोदीच्या सरकारचा मी विरोध करतो. आणि आपण पहा हा सीन की ज्याप्रमाणे आतंकवाद्यांवर, ज्याप्रमाणे आपल्या दुश्मन देशाच्या लोकांवर जेव्हा आपल्या देशाकडे ते आक्रमण करतात त्यांच्यावर जो गोळीबार होतो, त्या पद्धतीचा गोळीबार या ठिकाणी करण्याचं पाप सत्तेच्या गरमीमुळे, सत्तेच्या मस्तीमुळे हे शेतकऱ्यावर या पद्धतीचा गोळीबार करताना आपण पाहतोय. हे दृश्य त्या बॉर्डरचं आहे, कुठेही दाखवलं जात नाहीये. आणि या पद्धतीचा हा उद्रेक शेतकऱ्यांचा जो आहे या सरकारला घेऊन डुबणार आहे. या सरकारला सत्तेच्या बाहेर काढल्याशिवाय आता हे शेतकरी शांत बसणार नाही, अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. मी पुन्हा हिंदीमध्ये तुम्हाला सांगतो की आपने देखा होगा कि किसान विरोधी जो बीजेपी की नरेंद्र मोदी की सरकार है, कनौरी बॉर्डर पर जिस तरह से गोली की बरसाव की जा रही है, एक किसान वहाँ पे 27 साल का युवा किसान, उसकी जान उसमें गई है. 3-4 किसान वहाँ पर घायल है, उनकी भी जान खतरे में है. एक किसान विरोधी जो सरकार है बीजेपी की, इसका हम निषेध करते हैं. अन्नदाता का तो पार्लियामेंट में भी देश के प्रधानमंत्री आतंकवादी कहते हैं, खालिस्तानी कहते हैं और आंदोलनजीवी कहते हैं. किसानों का बार बार अपमान करने वाली है बीजेपी को अब इसके परिणाम भुगतने पड़ेंगे. और इस तरह की किसान विरोधी जो धोरण बीजेपी का और नरेंद्र मोदी का सरकार है, इनको अब किसान इनको सत्ता के बाहर निकाले बगैर अब शांत नहीं रहेंगे. इस तरह की मानसिकता आज है. और मैं इसलिए ये जिस तरह से किसानों को गोली मार कर उसको किसानों को मारा जा रहा है, ऐसे ये बीजेपी और नरेंद्र मोदी की सरकार का मैं निषेध करता हूँ, धिक्कार करता हूँ. ये भूमिका हमारी काँग्रेस पार्टी की है. आपण पाहिलं असेल की आज आमच्या निवड समितीची पहिली मीटिंग होती आणि महाराष्ट्रामध्ये आमचं जे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची जी काही आता स्थिती आहे, या स्थितीबद्दल आमच्या निवड समितीला आम्ही अवगत केलं. आणि संघटनात्मक प्रत्येक जिल्ह्यामध्ये काँग्रेस आज कशा पद्धतीने पुढे जाते आणि त्याच्यात थोडं लाकुना असेल तर ते लाकुनाही तातडीनं 2-4 दिवसात त्याला पूर्ण करण्याच्या सूचना माननीय प्रभारी मोदयांनी दिलेल्या आहेत. आणि आमचा प्रयास आहे की महाराष्ट्रामध्ये 42 जागा महाविकास आघाडी म्हणून आम्ही जिंकू. आणि त्या पद्धतीचं एक पूर्ण सविस्तर माहिती आज प्रदेश काँग्रेसच्या वतीनं आमच्या निवड समितीच्या समोर मांडण्यात आलेली आहे. आणि महाविकास आघाडी आणि आम्ही कशा पद्धतीचं राज्यामध्ये सत्तेमध्ये ही जी शेतकरी विरोधी, तरुणांच्या विरोधात असलेलं, गरिबांच्या विरोधातलं भाजपचं सरकार कसं केंद्रामध्ये घालवायचं, नरेंद्र मोदीच्या सरकारला कसं संपवायचं आणि महाराष्ट्रातूनच तो कसं संपू शकतं, याचं पूर्ण प्लॅनिंग आजच्या मीटिंगमध्ये आम्ही केलं. पैकी काँग्रेस किती जागांवरती निवडून यायला सांगा. काँग्रेसचा आणि शिवसेना, उद्धव ठाकरे किंवा शरद पवार राष्ट्रवादी असा वाद नाही. सरळ आमची लढाई आता भाजप वर्सेस आहे. महाविकास आघाडी म्हणून आमची ती त्या पद्धतीची तयारी सुरू झालेली आहे. आमचे शरद पवारजी असतील, उद्धव ठाकरेजी असतील, यांच्याशी आमची चर्चा सुरू आहे. आणि 27-28ला आम्ही बसून जवळपास फायनल स्टेजवर येऊ. आणि आम्ही सुरुवातीला सांगितले की काँग्रेसची भूमिका मेरिटच्या आधारावर राहणार आहे. आणि ज्या जागा काँग्रेस जिंकेल तिथं काँग्रेस लढेल, ज्या जागा शिवसेना उद्धव ठाकरे जिंकेल तिथं ते लढेल. आणि जिथं शरद पवारांचं गट जे आहे राष्ट्रवादी असेल ते जिथं जिंकेल तिथं ते लढतील. अशा पद्धतीचं एक समन्वय. आणि प्रकाश आंबेडकर साहेबांच्या बद्दलचं सुद्धा चर्चा झालेली आहे. त्याबद्दल त्यांचंही आम्ही वाट बघतो आहे. त्यांच्याशी या आठवड्यामध्ये त्यांच्याशी चर्चा पूर्ण होऊन जाईल. आणि ते पण आमच्याबरोबर या महाविकास आघाडीमध्ये जसं आमचे मित्रपक्ष समाजवादी आहेत, कम्युनिस्ट आहे, शिक्का आहे, असे अनेक पक्ष जे आहेत, या सगळ्यांना सोबत घेऊन ही निवडणूक लढायचं आम्ही मानस केलेला आहे. त्याचप्रमाणे प्रकाश आंबेडकर साहेबांना सुद्धा आमच्या याच्यामध्ये समावेश करून ते पण आमच्या सोबत राहतील असा आमचा विश्वास आहे. त्या पद्धतीची आमची पूर्ण तयारी सुरू आहे. 18 लोकसभा सीटों पर समन्वयक घोषित किए हैं, जिसमें 4 मुंबई की सीटें भी शामिल हैं. तो उनका साफ संदेश है कि भाई हम 18 से कम पर मानेंगे. हम 48 जगह पे हमने
हमारे पर्यवेक्षक किए हैं। अपने अपने पार्टी को मजबूती के लिए हमने हर जगह पर्यवेक्षक डिसाइड करना, ये हमारे पार्टी की स्ट्रेटेजी है। हमने 48 में किया। अच्छा, कल शरद पवार का एक बयान था कि 39 सीटों पर हमारी चर्चा लगभग हो गई है, फाइनल हो गया है, 9 सीटों पर अभी भी पेच फंसा हुआ है, उस पर कोई बातचीत आगे नहीं बढ़ रहा। हमने कहाँ बोला कि हमारी हो गई है या होने की, ऐसा नहीं बोला मैंने। कहाँ 27 को हम लोग बैठकर फाइनल करेंगे, ऐसा हमने कहा। नानाभाऊ जरांगेच्या बाबत त्यांची सहकारी एक आरोप करतायत। आजपर्यंत एकदा त्यांच्यावर असा आरोप केला की जरांगे यांना जी काही रसद दिली गेली आंदोलनाच्या सुरुवातीला त्यात शरद पवारांचं नाव होतं आणि मुद्दाहून महाविकास आघाडीचा फायदा होण्यासाठी जरांगेंना ही आव्हान आता आम्ही सांगितलं की सरकारचं ट्रॅप आहे, हे आम्ही सांगत होतो। आता जरांगे पण ते सांगते सरकारने माझ्यावर ट्रॅप लावला। आमची भूमिका एक आहे की जरांगे किंवा त्यांचा कोण सोबती त्यांना हे करतोय, ते त्यांचा वाद आहे, त्या वादात आम्ही त्यावेळेस होतो, आजही वादात नाही। मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही भूमिका काँग्रेसनी सुरू केली होती। सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो, पृथ्वीराज चव्हाण साहेब असताना राणे समिती बसवून त्यांनी त्या पद्धतीचं त्यांना आरक्षण दिलं होतं। 2014 आम्ही तर काही मराठ्यांना काही आश्वासन दिलं आणि मत मागायसाठी आम्ही पुढे गेलो नव्हतो की आमचं सरकार आलं की आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ, याच्यासाठी नव्हतं गेलो आम्ही। हे मागासवर्गीय त्यांना आरक्षण मिळावं आणि घटनेमध्ये या आधारावर आमच्या सरकारने ते काम केलं होतं आणि पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या सरकारमध्ये ते झालं होतं। पण हे भीमकर्जा करणारे, खोटं बोलणारे आमचे मित्र देवेंद्र फडणवीस यांनी 2014 मध्ये केल्यात ना घोषणा, मग आमचं सरकार राज्यात आणि केंद्रात आलं तर मी मराठ्यांना आरक्षण देतो, मी धनगरांना देतो, मी गोंडवाऱ्यांना देतो, मी हलवा समाज देतो त्यांना देतो, या घोषणा यांनी केल्या। मग 10 वर्ष का केलं? आणि ही निवडणुकीच्या वेळेस तुम्ही मराठा बिल आणून हा वाद जो पेटवला तर तो वादाचा येईल ना। कोणी कोणाला काय रसद पोहोचवली, काय चालू झालं आता कालपासून, त्याच्यावर आम्हाला जायचंच नाही, आता त्याच्यावर आम्हाला अजिबात बोलायचं नाही। पण आज धनगरांचं काय हालत करून ठेवली यांनी। RSSचं जे वनवासी कल्याण आहे, त्या वनवासी कल्याणाच्या समितीला हायकोर्टामध्ये धनगरांच्या विरोधात पाठवलं आणि त्या ठिकाणी यांचे ऍडव्होकेट जनरल जे सराफ आहे त्यांच्या समोर जेव्हा टाटा रिसर्चचा रिपोर्ट गेला तर त्यांनी सांगितलं मी याच्यावर सहीच मारत नाही, आणि त्यांनी सांगितलं की याची आदिवासी रिसर्च कमिटी जी आहे त्याचा रिपोर्ट मला पाहिजे। का मग फडणवीसला कळलं नव्हतं? मग का त्या धनगराशी खोटं बोललात फडणवीस? माफी मागणार तुम्ही धनगर समाजाची? मतं घेतलेत ना 10 वर्ष। तुम्हाला अशा खोटारड्या लोकांनी यांना फसवलंय। आज त्यांना मराठा समाजाला वाटतंय की आम्हाला फसवलं, ओबीसीला वाटतं की आमचं प्रमाणपत्र देऊन त्यांचे काही लोक ओबीसी मध्ये आणलेत का, ते पण संशय ओबीसीच्या लोकांच्या मनात आलेला आहे। ओबीसी पण डिस्टर्ब झालेले आहेत। भाजप आरक्षण संपायला लागलेले, आपसात भांडून लोकांना भाजप आरक्षणच संपवते आहे। या पद्धतीचं आज मागासवर्गीय लोकांमध्ये, मग शेड्यूल कास्ट असेल, आदिवासी असेल, भटका विमुक्त जातीची लोक असतील, ओबीसी असतील, त्यांना भीती सुरू झालेली आहे आणि भाजपचं हे षडयंत्र आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे। म्हणून हा जो महाराष्ट्राला जाळण्याचं पाप आम्ही सांगितलं होतं सर्वपक्षीय बैठकीमध्ये, हा महाराष्ट्र जो जळतोय तो त्याला पहिले थांबवा। पण या सरकारनं महाराष्ट्राला पेटवलं, शाहू फुले आंबेडकर विचाराला मातीमोल केलं, कलंक लावण्याचं पाप महाराष्ट्रातल्या भाजप प्रणित सरकारने केलं, त्याचं उत्तर यांना द्यावं लागेल। आता हे षडयंत्र जे आहे आपसात त्यांचं काय होणार आहे, आम्ही तर कधी जरांगे पाटील साहेबाबद्दल आम्ही बोललोच नाही, आमचं काही काय चाललं काय मिळावं हीच भूमिका आमची होती। त्याच्यामुळे आज त्याच्यावर आम्ही कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही, कारण की आम्ही त्यावेळेसही दिली नाही, आजही देऊ शकत नाही। पण सरकारने हे षडयंत्र रचलेलं आहे, सरकार याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे। मी आज नाही त्यावेळेसही बोललो, आजही बोलतो आणि ते सत्यतेकडे चालले। एक आखरी सवाल जी अंतिम जागा वाटप होईल असं तुम्ही म्हणताय, प्रकाश आंबेडकरांसह हे जागा वाटप अंतिमरित्या होईल अशी अपेक्षा आहे का? नाही, आम्ही बिलकुल आमचं तेच म्हणणं आहे की त्यांच्या सोबत घेऊनच या पद्धतीचा निर्णय करण्याचं आमचं मत आहे, आमचा प्रयत्न सुरू आहे।
सर हिंदी में बता दीजिए। सर एक प्रश्न, ठाकरे गट 23 जागांवरती निवडणूक लढवेल असं संजय राऊत म्हणाले. महायुतीत होतो तेव्हाही आम्ही एवढ्या जागा लढवलेल्या होत्या आणि आता महाविकास आघाडीत असताना सुद्धा एवढ्या जागा लढवू असं ते म्हणाले. उद्धव ठाकरे साहेबांचा त्याच्यातलं एक प्रेस आलेली होती. त्यांनी सांगितलं की आमचं प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येकाला सगळ्यांची मागण्या असतात की आपल्या आपल्या पद्धतीनं जागा आम्हाला कशी मिळतील त्या असतील. संजय राऊत साहेब आपल्या याची भूमिका मांडतात. पण मी असेल किंवा शरद पवार साहेब असतील किंवा उद्धव ठाकरे साहेब असतील, आम्ही जेव्हा जॉईंटली आम्ही तुमच्या समोर येऊ तेव्हाच त्या गोष्टीला आपण आयडेंटिफाई आहे असं समजू. सर हिंदी में बता दीजिए, आज के चुनाव समिति की बैठक में क्या कुछ निर्णय लिया गया, कैसे चुनाव में करने की तैयारी है कांग्रेस? देखो, जो कुछ सर्वे आ रहे हैं उसके आधार पर महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी की जो स्थिति है वो एकदम अच्छी है और 42 कम से कम जगह पे हम लोग महाविकास आघाड़ी करके इलेक्शन जीतेंगे. उस तरह का जो आज प्रेजेंटेशन भी जिस तरह से हुई, सभी हमारे जो चुनाव समिति हमारी है वो समिति में भी सब लोगों ने अपने अपने मत रखे हैं और उस आधार पर हम महाराष्ट्र में जो भी हमारा अलायंस है उसमें हमारे पास समाजवादी पार्टी है, कम्युनिस्ट है, सेका है, ऐसी जो भी छोटी पार्टियां हैं इनको और प्रकाश आंबेडकर जी को भी साथ लेकर हमको आगे जाना है. और उस आधार पर महाराष्ट्र की स्थिति क्या रहेगी उसका हमने, और कोई भी हालत में महाराष्ट्र से बीजेपी को पूरी उनके जो, क्योंकि आपने देखा होगा मैंने शुरुआत में कहा कि किसान विरोधी उनका काम है, जिसके परिणाम आज भी हम देख रहे. जब से 10 साल से बीजेपी की सरकार केंद्र और राज्य में आई उसमें किसानों की ज्यादा आत्महत्या हुई. महाराष्ट्र की भी आप स्थिति देखते हो तो कपास का किसान हो, धान का किसान हो, द्राक्ष का किसान हो, प्याज का किसान हो, रोज मोर्चे निकालते हुए अपन देख रहे हैं. तो ये सब स्थिति की जो स्थिति आप बनी हुई है वो स्थिति आप देख रहे हो. किसान की आत्महत्या भी जिस तरह से देख रहे हो, सरकार को उसकी कोई चिंता नहीं है. युवाओं के बारे में भी आप देखते हो कि बेरोजगारों का क्या हाल बना के रखा है, महंगाई के माध्यम से मध्यम और गरीब लोगों की क्या हालत बना के रखी है वो भी आप देख रहे हो. लोगों में परेशानी और लोगों की उम्मीद महाविकास आघाड़ी से, कांग्रेस से, हमारे नेता राहुल गांधी जी जिस तरह से सामाजिक न्याय की लड़ाई लड़ने की कोशिश कर रहे हैं, लोगों का विश्वास आज बढ़ रहा है. और आपने देखा होगा कि यूपी में भी समाजवादी पार्टी के साथ हम लोगों का अलायंस वहाँ पे तय हो गया. तो पूरी व्यवस्था के आधार पर जो देखा जा रहा है तो देश में परिवर्तन की लहर शुरू हो चुकी है. अब इस बार मोदी की सरकार घर जाने की है और इस तरह का माहौल है. और महाराष्ट्र एक सबसे बड़ा स्टेट है, इसमें ज्यादा से मतलब 42 तो हमारी सीटें आएंगी, लेकिन उसके आगे भी हम लोग कोशिश में लगे हैं. और इसलिए हमारा जो सीट शेयरिंग का जो मसला है उसमें मेरिट के आधार पर हम लोग उसमें हम लोग सोच रहे हैं और वो 27-28 को ये मामला सीट शेयरिंग का खत्म. सर आज की बैठक में 23 सीटों पर